लवकर कर, मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे. तुला इथे थांबवून मी खूप मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय. तो तिच्याकडे रागाने बघत म्हणाला, पण पहिल्यांदाच त्याने तिचा चेहरा इतक्या जवळून पाहिला होता आणि फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघूनच त्याचं मन तिच्या सौंदर्यात हरवून गेल्यासारखं त्याला वाटलं. तिचा दुधासारखा पांढरा रंग आणि त्यावर चमकणारे घामाचे थेंब. हळूहळू सिद्धार्थ सिंघानियाची नजर खाली सरकली. तसतसं त्याच्या हृदयाची धडधड वाढली, कारण खाली बघताच त्याला तिच्या शर्टचा पुढचा उघडा भाग दिसला. ते बटणं पाहून सिद्धार्थ सिंघानियाच्या हृदयाची धडधड वाढली. तो तसाही सौंदर्यप्रेमी आणि सौंदर्य वेडा होता. त्यावेळी तिथे उभा असलेल्या त्या सामान्य मुलीचा दर्जा त्याच्या आलिशान रेस्टॉरंटमधील एका वेटर्सपेक्षा अधिक नव्हता. तिच्या काळ्या शर्ट आणि पांढऱ्या पॅन्टमध्ये तिने सिद्धार्थ सिंघानियाला स्वतःकडे तीव्रतेने आकर्षित केले होते. तिच्या अतुलनीय सौंदर्यामुळे सिद्धार्थ सिंघानियाच्या हृदयाची धडधड वाढली होती. तो स्वतःला आवरू शकत नव्हता. त्यात भर म्हणजे श्रद्धा त्याच्या इतक्या जवळ होते की सिद्धार्थला स्वतःला आवरणे कठीण जात होते. हे सर्व घडत असताना श्रद्धा थरथरत्या आवाजात म्हणाली, सर, मला खरंच माफ करा. कृपया मला नोकरीवरून काढू नका. हे पेय तुमच्या कपड्यांवर कसे पडले हे मला माहीत नाही. मी ते स्वच्छ करते. फक्त मला नोकरीवरून काढू नका, कारण ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती त्याच्या छातीवर पडलेले पेय एका कपड्याने पुसण्याचा प्रयत्न करत होती, पण ते स्वच्छ होण्याऐवजी अधिकच पसरत होते. पण तिला आश्चर्य वाटले की सुरुवातीला सिद्धार्थ सिंघानिया तिला इतका वाईट प्रकारे ओरडत होता, पण आता त्याच्याकडून पूर्ण शांतता होती. श्रद्धाला आता त्याची नजर आपल्यावर जाणवत होती आणि जेव्हा तिने सिद्धार्थ सिंघानियाकडे वर पाहिले तेव्हा तिच्या संपूर्ण अंगावर काटा आला. त्याची नजर कुठे भटकत होती हे तिच्या लक्षात आले. तिने रेस्टॉरंट मालक सिद्धार्थ सिंघानियापासून स्वतःला झटकून दूर केले, पण त्याने आधीच तिचा हात पकडला होता. त्याची नजर अजूनही सारखी तिच्या संपूर्ण अस्तित्वावर फिरत होती. एका हातात त्याने सिगारेट धरली होती आणि हवेत धुराची वलये सोडत होता, तर दुसऱ्या हातात त्याने तिचा हात धरला होता. तिच्या आदराच्या पलीकडे जाऊन तिच्या अंगावर संवेदनांची एक लाट पसरली. तिने लगेच स्वतःला सोडवून घेतले आणि एक हात छातीवर ठेवला. ती घाबरून म्हणाली, तुम्ही काय करत आहात? तुम्हाला लाज वाटत नाही का? श्रद्धाची अवस्था पाहून तो रागाने उठून उभा राहिला. सिद्धार्थ सिंघानियाशी अशा प्रकारे बोलू शकेल असा कोणीही जन्माला आला नाही. मग तुझ्यासारख्या शूद्र वेटर्सचा काय अधिकार आहे? पण सध्या सिद्धार्थ सिंघानियाला आपला हेतू पूर्ण करायचा होता. कशाही प्रकारे या मुलीला आपल्या बिछाण्याची शोभा बनवायची होती आणि म्हणूनच त्याने तिला काहीही कठोर बोलण्यापासून स्वतःला रोखले. तिला शांत करत तो म्हणाला, अगं मुली, जर तू माझी एक गोष्ट मान्य केलीस तर तुला इथे वेटर्स म्हणून काम करावं लागणार नाही. मला खुश ठेव, तुझं आयुष्य सुखकर होईल. तू खूप सुंदर आहेस. या सौंदर्याचा फायदा घे. माझ्यासारख्या श्रीमंत माणूसही तुझ्या सौंदर्यावर नजर टाकल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कोण जाणे इथे येणारे लोक तुझ्याकडे कोणत्या कोणत्या नजरेने पाहत असतील. तुझी इच्छा असेल तर मी तुला एक प्रस्ताव देऊ शकतो. श्रद्धा, जी आधीच घाबरलेली आणि अनेक समस्यांनी घेरलेली होती, ती स्वतःला मोठ्या मुश्किलीने लपवत तिथे उभी होती. ही वेटर्स, तिचा ड्रेस, तो ड्रेस घालणं तिला भागच होतं आणि त्यात भर म्हणजे तो ड्रेस इतका घट्ट होता की तिचे नाजूक रूप अधिकच खुलून दिसत होते. आता जेव्हा तिला सिद्धार्थ सिंघानियाची नजर आपल्यावर जाणवली आणि त्याचा प्रस्ताव ऐकला, तेव्हा ती लगेच त्या माणसाकडे पाहू लागली, जो थोड्या वेळापूर्वी सैतानी लांडग्यासारखा वागत होता. पण अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र मृदुता आली होती. श्रद्धा आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली, पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, तुमचं म्हणणं काय आहे? ती मुद्दाम काहीच माहीत नसल्याचा आव आणत होती आणि पुढच्या क्षणी त्याने आपल्या खिशातून काही नोटा काढल्या. ती रक्कम सुमारे 1,00,000 होती, जी त्याने आधीच आपल्यासमोर टेबलावर ठेवली होती. तो म्हणाला, बघ, जर तू माझा प्रस्ताव मान्य केला आणि दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत माझ्या खोलीत मला खुश केलं तर मी दररोज तुला एवढेच पैसे देईल. जर तुझ्या शर्टची जी 2 बटणे उघडी आहेत ती आणखी खाली उघडली गेली आणि माझा हात, तर मी तुमचे पोट नोटांनी भरून टाकेल. तो एका खुर्चीवर पाय दुमडून बसला होता आणि इतक्या सहजपणे बोलत होता जणू काही तो एखाद्या व्यावसायिक सौदाच आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ सिंघानियाचे हे शब्द ऐकून श्रद्धाच्या अंगावर काटा आला. हे शब्द म्हणजे जणू अपमानच होता. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ती गरीब होती आणि असंख्य खोडकर मुलांनी तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने त्या सर्वांना धुटकावून लावले होते. तिच्या चेहऱ्यावरचा कठोर भाव पाहून तिच्यावर जबरदस्ती करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते, पण
आज सिद्धार्थ सिंघानियाने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अश्रूंचा बाण फुटला आणि ते तिच्या गालावरून ओघळू लागले. तिच्या काळजात जणू काटा आला. ती आतून खचत होती, पण पुढच्या क्षणी तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि सिद्धार्थ सिंघानियाच्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली. त्या थप्पडचा आवाज दूरवर ऐकू आला. लोक तिच्याकडे पाहण्यासाठी वळू लागले. तिच्या मागून येणाऱ्या वेटरच्या हातातून जेवणाचे ट्रे खाली पडले. एका साध्या वेटर्सने अशा व्यक्तीवर हात उचलला होता ज्याच्याकडे कोणी वर बघून बोलायलाही घाबरत होते. ती काही बोलण्याआधीच सिद्धार्थ सिंघानिया उभा राहिला. "तुझ्यात इतके धाडस आहे की तू सिद्धार्थ सिंघानियावर हात उचलतेस? मी तुला तुझा मुद्दा खूप प्रेमात आणि आदराने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही. तुझ्यासारख्या मुलींना प्रेमाची भाषा कळतच नाही. पण आता मी माझा मुद्दा तुला माझ्या भाषेत समजावून सांगेन," असं म्हणत सिद्धार्थ सिंघानियाने तिचा हात धरला आणि तिला हॉटेलमधील त्याच्या खाजगी खोलीत नेऊन पलंगावर जोरात ढकलले. एकदा का सिद्धार्थ सिंघानियाची नजर कोणावर पडली की ती त्याचीच होते. "मला तिच्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल," असं म्हणत सिद्धार्थ सिंघानियाने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. श्रद्धाचा जीव धोक्यात असताना ती धाडसाने म्हणाली, "तू असं काही करणार नाहीस. माझ्यापासून दूर राहा." पण सिद्धार्थ सिंघानियाला आधीच सर्वांसमोर खूप अपमान सहन करावा लागला होता. त्याचे मन रागाने खवळत होते आणि त्याला काहीही दिसत नव्हते. पुढच्या क्षणी त्याने आपला हात पुढे केला आणि तो तिच्या शर्टवर ठेवून जोरात ओढला. काही क्षणातच तिच्या शर्टची सर्व बटणे तुटली आणि त्याच्या समोरचे दृश्य सिद्धार्थ सिंघानियाचे डोके चक्रावून टाकण्यासाठी पुरेसे होते. जसे त्याने श्रद्धाचा कोमल अस्तित्वात हात ठेवला तशी श्रद्धा असा रुसलेला चेहरा करून का आत आली आहेस? सांग ना. तुला खरंच नोकरी मिळाली नाही का? तुझा हा असा चेहरा बघून वाटतंय की आज सुद्धा तू रिकाम्या हातानेच घरी परतली आहेस. करिश्माचे ऐकून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि जाऊन एका खुर्चीवर बसली. तिचा 12 वर्षाचा भाचा करण मोबाईलवर गेम खेळत होता. तहान लागून तिचा घसा कोरडा पडला होता. पर्समधल्या पैशांनी तिला खायला सुद्धा काही घेता आले नव्हते, कारण जर तिने खायला काही घेतलं असतं तर प्रवासाचा खर्च कसा भागवला असता. ती म्हणाली, "करण, माझ्यासाठी पाणी आण. मला खूप तहान लागली आहे." त्याने तोंड वाकडे केले आणि म्हणाला, "देवाने तुला सुद्धा पाय दिले आहेत ना, जा आणि स्वतःच पाणी पी." आपल्या भाच्याचे हे बोलणे ऐकून तिला प्रचंड राग आला. ती दिवसभर उन्हात धावपळ करत होती आणि तो तिच्याशी असं बोलत होता. ती रागाने उठून म्हणाली, "करण, मोठ्यांशी बोलायचे तुला शिष्टाचार नाहीत का? मी तुला पाणी आणायला सांगत आहे. तुला माझी अवस्था दिसत नाही का? मी सकाळपासून भुकेली आणि तहानलेली आहे." एवढेच बोलून ती पुढे सरकली. ती त्याला पटवून वेदण्याआधीच तिची वहिनी आत आली. तिने त्याला लगेच बाजूला ढकलले आणि म्हणाली, "तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुझं डोकं फिरलंय का? तू माझ्या बाळाला मारायला का तयार आहेस? पुन्हा माझ्या बाळाला हात लावलास तर बघ." तोही आईचा चमचाच होता. "आई बघ, आल्या आल्या ही आत्या मला मारायला लागली. तू तिचं लग्न का लावून देत नाहीस? ती खूप वाईट आत्या आहे. तिला या घरातून हाकलून दे." तो रडत होता आणि पाय आपटत होता आणि श्रद्धा फक्त तोंड उघडून बघतच होती. तो फक्त 12 वर्षाचा होता आणि त्याचे बोलणे अगदी त्याच्या आईसारखेच हुशारीचे होते. तेव्हा तिची वहिनी तिला ओरडू लागली. तेव्हा ती स्वतःशीच पुटपुटली, "वहिनी, मी फक्त पाणी आणायला सांगत होते. माझा घसा कोरडा पडतोय." पण तो लगेच म्हणाला, "हो, तुला घसा कोरडा पडतोय? तुझे पाय तर तुझ्याजवळच आहेत. जा आणि पाणी पी. एवढं चालत आलीयस तर स्वयंपाकघरात जाऊन पाणी घेऊ शकत नाहीस का तू? हे विसरू नकोस की हे घर फक्त तुझ्या वडिलांचं नाही तर माझ्या नवऱ्याचंही आहे. त्याने यात खूप मेहनत आणि पैसा गुंतवला आहे. तो तर आता मेला आहे आणि आता तुझी आणि ह्या माझ्या लेकराची जबाबदारी माझ्यावर सोडून निघून गेला. पहिलं म्हणजे तुला नोकरी मिळत नाहीये. खरं तर मला वाटतं की तू काम करतेस, पण आम्हाला सांगतच नाहीयेस. रोज तू घराबाहेर जातेस, 8 तास बाहेर राहतेस आणि मग परत येऊन सांगतेस की नोकरीच मिळाली नाही." वहिनीचे बोलणे ऐकून ती स्वयंपाकघरात आली. तिने तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, नाहीतर तिचा मूड खराब झाला असता. हे तिचं रोजचंच काम होतं. तिने पाणी पिलं आणि ती स्वयंपाकघरात पाहू लागली. तिने पाहिलं की भांडी रिकामी होती. साधी पोळी सुद्धा नव्हती. सगळ्यांचं पोटभर जेवण झालं होतं आणि तिच्यासाठी खायला काहीच उरलं नव्हतं. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ती सर्वांची लाडकी होती. तिचे खूप लाड झाले होते आणि आता तिच्यावर हे काय ओढवले होते? तिची वहिनी बोलतच राहिली आणि ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून झोपून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती तिच्या आई-वडिलांची लाडकी मुलगी होती. तिला एक मोठा भाऊ होता. ती सर्वांची लाडकी होती. पण मग एका अपघाताने सर्वांचे आयुष्य बदलून टाकले. श्रद्धाचा भाऊ पोलीस खात्यात काम करत होता. एकदा प्रतिस्पर्धी गटाशी झालेल्या भांडणात गोळीबार झाला आणि त्यात तिच्या भावाला आपला जीव गमवावा लागला. वहिनी विधवा झाली, पण तिला मूल असल्यामुळे ती त्याच घरात राहत होती. पण 2 महिन्यांपूर्वी जेव्हा तिचे आई-वडीलही वारले तेव्हा वहिनीने तिचे आयुष्य आणखीनच उद्ध्वस्त केले. ती वारंवार म्हणायची,
तुझ्या भावाला मिळणारे पेन्शनचे पैसे घर चालवण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यात जेमतेम मुलाची शाळेची फी आणि विजेचे बिल भागते. बाकीचे खर्च कसे भागणार? 19 वर्षाची श्रद्धा अजूनही शिकत होती. पण तिला शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि नोकरी शोधण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. तिने नोकरी शोधायला सुरुवात केली, पण शिक्षणाच्या अभावामुळे तिला कुठेच नोकरी मिळत नाही. थोड्या झोपल्यानंतर ती उठली आणि तिने फोन उचलला. तेव्हा तिला शहरातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधील वेटरच्या नोकरीची जाहिरात दिसली. तिचे डोळे चमकले आणि ती हसली. ती अस्खलित इंग्रजी बोलत होती आणि दिसायलाही सुंदर होती. म्हणून ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली, तयार झाली आणि घरातून बाहेर पडली. त्या सकाळी तिने आपल्या वहिनीचा चेहरा अजिबात पाहिला नाही आणि काही कारणास्तव तिला असे वाटत होते की जणू ती तिच्याशी रोज सकाळीच कटकट करायला लागते. त्यामुळे तिचा दिवस खराब होतो. जेव्हा ती मुलाखतीसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचली, तेव्हा तिथे स्त्रियांची एक लांबच लांब रांग तिची वाट पाहत होती. पगारही खूप चांगला देणार होते. तिथे अनेक आधुनिक स्त्रिया उपस्थित होत्या. त्यांच्यासमोर श्रद्धा अजिबात उठून दिसत नव्हती. श्रद्धाच्या आशा धुळीस मिळाल्या होत्या. तिला तिथून उठून निघून जावेसे वाटत होते, पण मग ती खाली बसायला मजबूर होती. घरी गेल्यावर ती काय करणार होती? तिला फक्त तिच्या वहिनीचे टोमणे ऐकावे लागणार होते. इथे निदान काही वेळ तरी ती थंड हवेत शांतपणे बसू शकत होती आणि कदाचित नशीब तिची साथ देईल. तिने गुलाबी रंगाचा शिफॉन फ्रॉक आणि चुडीदार पायजमा घातला होता. तिच्या खांद्यावर एक दुपट्टा होता. जेव्हा तिची पाळी आली आणि ती आत गेली, तेव्हा तिला काळजी वाटत होती की जर तिच्याच वयाचा कोणी मॅनेजर किंवा हॉटेलचा मालक असेल तर ती बोलू शकणार नाही. तिला मुलांच्या बाबतीत नेहमीच थोडी लाज वाटायची. पण जेव्हा ती आत शिरली तेव्हा तिथे एक मध्यमवयीन माणूस बसला होता. श्रद्धाला पाहताच तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. आत आलेल्या मुलींपैकी कोणामध्येही ते गुण नव्हते जे त्याला नेहमी हवे होते. त्याला एक अशी वेटर्स हवी होती जी केवळ श्रीमंतांसाठी सर्व्ह करेल आणि ऑर्डर घेईल. श्रद्धाला पाहताच तो तिला डोक्यापासून पायापर्यंत निहाळत राहिला. मग तिला आपल्या समोर बसवून त्याने बाजूने एक नजर टाकली आणि म्हणाला, "मी जे शोधत आहे ते तुझ्यामध्ये आहे. तू चांगले इंग्रजी बोलतेस आणि तुझे शब्द स्पष्ट आहेत. मी तुला कामावर ठेवेन. पण तुला आमच्या पंचतारांकित हॉटेलचा मानक गणवेश घालावा लागेल." असे म्हणून त्याने आपल्या सेक्रेटरीला इशारा केला, जी बाजूच्या खोलीतून गणवेश घेऊन आली आणि तो श्रद्धासमोर ठेवला. पण तिला तो गणवेश थोडा विचित्र वाटला. ती म्हणाली, "साहेब, मी हाच गणवेश स्वतः शिंप्याकडून शिवून घेऊ शकते का?" श्री मेहरा म्हणाले, "नाही, तुला हाच गणवेश घालावा लागेल." ती थोडी अवघडली होती, कारण तिचे शरीर थोडेसे भरीव होते. ती लहानपणापासूनच अशी होती. तिचा भाऊ तिला जाड म्हणून चिडवायचा, पण ती अशीच चांगली दिसत होती. खरं तर तिच्या गुबगुबीत शरीरामुळे ती अधिकच सुंदर दिसायची आणि तिच्या गुबगुबीत शरीरामुळे तिला तो घट्ट गणवेश घालताना खूप अस्वस्थ वाटत होते. ती म्हणाली, "साहेब, हा युनिफॉर्म मला फिट होणार नाही. त्याचा शर्ट मला थोडा घट्ट होत आहे." पण तो म्हणाला, "नाही, तू हाच घालशील, कारण हा शर्ट घट्ट नाही. उलट त्याची फिटिंग अशा प्रकारे केली आहे की आणि तुझ्याकडे पाहूनच हा युनिफॉर्म तुला देण्यात आला आहे. आम्ही आमच्या वेटर्सना मुद्दाम फिटिंगचे युनिफॉर्म देतो, जेणेकरून त्या त्यात सुंदर दिसतील आणि ही काही चुकीची गोष्ट नाही. उलट हा आमचा व्यवसायच आहे. जर हॉटेलचे वातावरण सुंदर दिसले नाही तर कोणत्याही ग्राहकाला इथे यायला आवडणार नाही. बघ, तू हा गणवेश घातलास तर ठीक आहे, नाहीतर माझ्याकडे मुलींची काही कमतरता नाही. हो, मी दुसऱ्या मुलींपेक्षा अधिक सुंदर मुलगी निवडून घेईन." श्री मेहरा यांचे बोलणे ऐकून श्रद्धाला विचित्र वाटले, पण ती उठून उभी राहिली. तिने आजपर्यंत असे कपडे कधीच घातले नव्हते. तिला ही नोकरी आधीच मोठ्या कष्टाने मिळत होती. जर इथून ही नोकरी गेली असती तर तिची खूप अडचण झाली असती. तिला ही नोकरी कोणत्याही परिस्थितीत हवी होती. म्हणून श्रद्धा पटकन तयार झाली. "खूप छान, मिस श्रद्धा. मला आशा आहे की भविष्यात तुम्ही आमचे सर्व शब्द अशाच प्रकारे ऐकत राहाल आणि मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो की तुम्हाला तुमच्या पगाराबाबत कधीही कोणतीही अडचण येणार नाही." हे खरं आहे. खरं तर जर तुम्ही तुमचं काम चांगलं केलंत तर तुम्हाला पगाराव्यतिरिक्त टिपही दिली जाईल. श्रद्धा हसली. समोर बसलेल्या व्यक्तीला ती काय बोलणार होती? त्याच्याशी वाद घालण्याची तिची लायकीच नव्हती. ती शांतपणे हॉटेलमधून बाहेर आली. श्री मेहरा म्हणाले होते की ती उद्यापासून कामावर येऊ शकते. तिच्या मनावरचा एक मोठा भार हलका झाला होता. पण तिला हे माहीत नव्हतं की ही नोकरी तिच्या संपूर्ण आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार होती. ती तिच्या भविष्याला अशा आगीत ढकलणार होती ज्यात तिला आयुष्यभर जळावं लागणार होतं. या नोकरीमुळे तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल याची तिला किंचितही कल्पना असती तर तिने ती कधीच स्वीकारली नसती. जेव्हा तिने घरी जाऊन तिच्या वहिनीला हे सांगितले तेव्हा तिचा आनंद काही कमी झाला नाही.
ती म्हणाली, तुला पगार मिळताच महिन्याच्या खर्चाची जबाबदारी माझ्यावर सोपव, म्हणजे तुझा पूर्ण पगार माझ्या हातावर ठेवायचा. शेवटी मीच या घराची सर्वात मोठी आहे. ती एक साधी निरागस मुलगी होती आणि तिने लगेच होकार दिला. हो वहिनी, काळजी करू नका. छोटूचे शिक्षण यशस्वी होईल आणि घर खर्चही भागवला जाईल. त्या दिवशी तिच्या वहिनीला खूप आनंद झाला. तिने तिच्या आवडीचे जेवण बनवले. आज ती स्वतःच्या हातांनी तिच्या ताटात जेवण वाढत होती आणि श्रद्धा आनंदी होती. तिला हे चांगलेच माहीत होते की हे सगळं पैशांची जादू आहे. तरीही ती आपल्या प्रियजनांच्या प्रेमासाठी आसुसलेली एक मुलगी होती. वहिनीच्या केवळ छोट्याशा गोड बोलण्याने तिच्या डोळ्यात अश्रू चमकू लागले. त्या रात्री तिला शांत झोप लागली. पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचल्यावर जेव्हा ती चेंजिंग रूममध्ये गेली आणि तो युनिफॉर्म घातला, तेव्हा तिचा चेहरा लाल झाला होता. पांढरी जीन्स आणि त्यावरचा शर्ट तिला खूप घट्ट होत होता. हताशपणे तिला समोरची 2 बटणे उघडावी लागली, कारण खूप प्रयत्न करूनही वरची 2 बटणे लागतच नव्हती. मग जेव्हा तिने आरशात स्वतःकडे पाहिले, तेव्हा स्वतःचे सौंदर्य पाहून ती लाजेने लाल झाली. कोणत्याही प्रकारचा दुपट्टा घालण्याची परवानगी नव्हती. तिने आपले केस नीट केले, चेहऱ्यावर व्यावसायिक हास्य आणले, इंग्रजी बोलण्याचा सराव केला आणि निघून गेली. सर्व वेटर तिच्याकडेच बघत होते आणि तिने आपली नजर खाली करून शांतपणे बाहेर पाऊल टाकले. ती ज्या कोपऱ्यावर कर्तव्यावर होती तिथे पोहोचली. हे शहरातील सर्वात मोठे हॉटेल होते आणि परदेशातील अनेक श्रीमंत लोक इथे येत असत. येथे अनेकदा व्यावसायिक बैठका होत असत. सुरुवातीला हे काम करताना तिला खूप विचित्र वाटत होते. पुरुषांचे डोळे आपल्या शरीरावरून फिरत असल्याचे तिला जाणवत होते. पण हळूहळू तिने परिस्थितीशी जुळवून घेतले आणि त्या नजरांची तिला सवय झाली. म्हणून तिला कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडावेच लागेल. आपल्या कामाची वेळ संपल्यावर ती लगेच आपल्या मूळ रूपात परत यायची आणि पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करायची. श्री मेहरा ही तिच्या कामावर खूप खुश दिसत होते. जेव्हा ती हसून सर्वांना मेन्यू कार्ड दाखवत असे, हसतमुखाने त्यांच्या ऑर्डर घेत असे आणि इतर वेटर्स मार्फत त्या पोचवत असे, तेव्हा मोठ्या व्यावसायिक सुद्धा तिच्या सौंदर्यावर मोहित होत असत. श्रद्धाला हे सर्व नाईलाजाने सहन करावे लागत होते. ड्युटी संपल्यावर घरी जाण्यापूर्वी ती लगेच आपला युनिफॉर्म काढून दुसरे कपडे घालत असे. त्या परिसरातील कोणीही नातेवाईक किंवा शेजारी तिला भेटायला येत नसत. जर कोणी तिला या अवस्थेत पाहिले असते तर ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली असती आणि तिला तिच्या घरात राहणे मुश्किलीचे झाले असते, कारण तिला लोकांच्या मनात काय चालले आहे याची चांगलीच जाणीव होती. झोपण्यापूर्वी ती बराच वेळ आपल्या कामाबद्दल विचार करत असे. कधीकधी तिला काम सोडून द्यावेसे वाटायचे, पण मग तिच्या मनातील विचार नाईलाजाने सोडून द्यावे लागायचे. जेव्हापासून तिने कामावर जायला सुरुवात केली, तेव्हापासून तिच्या वहिनीचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन लक्षणीयरित्या बदलला होता. तिला वेळेवर जेवण मिळू लागले होते आणि टोमणे सहन करावे लागत नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कामावर परतली, तेव्हा तिने लगेच आपले काम पुन्हा सुरू केले. ती अजूनही काउंटरवर उभी होती. तेव्हा एक वेटर्स तिच्याजवळ आले आणि म्हणाली, लवकर टेबल नंबर 1 वर जा, खाजगी कोपऱ्यात जा. साहेब तिथे काही ग्राहकांसोबत आहेत, त्यांना कॉफी द्यायची आहे. हे ऐकून ती पटकन कॉफी आणायला गेली, पण तिच्या डोळ्यासमोरचे दृश्य थिजून गेले. तिच्यासमोर एक देखणा, अतिशय प्रभावी व्यक्तिमत्वाचा 30 वर्षाचा तरुण बसला होता. त्याने सूट आणि बूट घातले होते. तो पाय दुमडून बसला होता आणि त्याच्यासमोर 2 इंग्रज गप्पा मारत बसले होते. यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली. तिला वाटले की ती मुलगी कदाचित मिस्टर मेहरा यांच्याबद्दल बोलत असेल, पण मध्यमवयीन मिस्टर मेहरा तर तिथे हजरच नव्हते. पण तिला तिचे काम करायचेच होते. तिने त्या देखण्या वीरासारख्या व्यक्तीकडे पुन्हा एकदा निरखून पाहिले आणि तिचे मन त्याची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. कारण तो खरोखरच प्रशंसनीय होता. सुंदर काळेभोर डोळे, जेलने सजवलेले दाट केस, अंगावर 3 पीस सूट, पायात चमकणारे बूट, त्याचे मजबूत सुदृढ खेळाडू वृत्तीचे शरीर आणि त्याच्या चेहऱ्यावर असलेले तेज. हे होते की समोरची व्यक्ती त्याच्याशी बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. केवळ त्याला पाहूनच तो गर्विष्ठ स्वभावाचा वाटत होता. जर माणूस बलवान असेल तर हा गर्व, हा अहंकार त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसतो, असा तिने मनातल्या मनात विचार केला आणि जणू काही पुरे झाले असे म्हणत हळूच एक पाऊल पुढे टाकले. ती कॉफी देणार इतक्यातच मागून जाणाऱ्या एका वेटरच्या खांद्याला कप अचानक धडकला आणि तिच्यासमोर सूट बूट घालून बसलेल्या देखण्या तरुणावर पडला. गरम कॉफीने त्याची छाती भाजली. क्षणभर काय झाले हे श्रद्धाला किंवा तिच्यासमोर बसलेल्या त्या तरुणालाही कळले नाही. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने वर पाहिले तर भीतीने फिकट पडलेली ती मुलगी त्याच्यासमोर उभी होती. पण तो प्रचंड संतापला होता. तो लगेच रागाने उठून उभा राहिला आणि गर्जना केली, आंधळी आहेस का? तुला दिसत नाही का? तो रागाने ओरडला आणि उठून उभा राहिला. श्रद्धा म्हणजे जणू काही रक्त न वाहणारी जखम होती. नोकरी गेली तर काय होईल या विचाराने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. घाबरून ती लगेच पुढे सरकली आणि एक टिश्यू उचलून त्याचा शर्ट पुसू लागली. ती म्हणू लागली, सॉरी सर, प्लीज प्लीज सॉरी, मला खरंच माफ करा. हे सगळं कसं झालं हे मला कळलंच नाही.
आणि ही पहिलीच वेळ होती जेव्हा सिद्धार्थ सिंगानी याने तिला पाहिले होते आणि तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला होता. तिच्या सौंदर्यामुळे सिद्धार्थचे डोळे आणखीनच विस्फारले. एवढ्या अथांग सौंदर्यासमोर उभ्या असलेल्या त्या मुलीमध्ये कोणताही दोष नव्हता. ती स्वतःमध्येच परिपूर्ण होती. असे म्हटले जाते की जेव्हा निर्माता एखाद्या मानवाची निर्मिती करतो तेव्हा तो तिच्यामध्ये काही ना काही दोष नक्कीच ठेवतो. पण सिद्धार्थ सिंगानियाला त्याच्यासमोर उभ्या असलेल्या त्या मुलीमध्ये सुईच्या टोका एवढाही दोष दिसत नाही. सुंदर, दुधाळ, गोरी त्वचा, त्या सुंदर चेहऱ्यावर भीती आणि निरागसतेची भावना, गुलाबाच्या कोमल पाकळ्यांप्रमाणे थरथरणारे गुलाबी ओठ, कोमल गुलाबी गाल, आंबाड्याच्या आकारात बांधलेले दाट काळे केस, पण काही केस तिच्या चेहऱ्याशी खेळत होते. तिचे डोळे इतके जादुई होते, कोणताही माणूस तिच्या दाट काळ्या पापण्यांमध्ये हरवून जाईल, ज्या कधी भीतीने वर उचलल्या जात होत्या तर कधी खाली झुकत होत्या. काय सुडोल, सुंदर, वळणदार शरीर. सिद्धार्थ सिंगानिया बराच वेळ तिच्या प्रत्येक अवयवाकडे एकटक पाहत राहिला. एवढी सुंदर मुलगी त्याच्या इतक्या जवळ होती. हळूहळू त्याची नजर तिच्या उघड्या बटनांवर गेली आणि त्या क्षणी तो तिच्या प्रेमात अखंड बुडाला. सौंदर्य ही सिद्धार्थ सिंगानियाची कमजोरी होती आणि तो या कमजोरीपुढे नेहमीच पूर्णपणे पराभूत व्हायचा आणि इथेही तो त्याच्या हृदयापुढे पूर्णपणे पराभूत झाला. जेव्हा सिद्धार्थ सिंगानिया तिच्याकडे एकटक पाहत होता तेव्हा श्रद्धा खूप अस्वस्थ झाली. सर, कृपया मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे. तिने पुन्हा सिद्धार्थ सिंगानियाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने श्रद्धाला काहीच उत्तर दिले नाही. तो आपल्या ग्राहकांकडे वळला आणि लगेच त्यांना इशारा केला. तेही त्याचा इशारा मिळताच निघून गेले होते. आता सिद्धार्थचे पूर्ण लक्ष पुन्हा श्रद्धावर होते. त्याला असे आपल्याकडे एकटक पाहताना पाहून श्रद्धा त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, सॉरी सर, कृपया माझ्या विरुद्ध तक्रार करू नका. मला हे काम खूप कष्टाने मिळाले आहे. मी वचन देते, मी तुम्हाला भविष्यात तक्रार करायला संधी देणार नाही, किंबहुना मी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कृपया साहेब, जर जर तुम्हाला नवीन शर्ट हवा असेल तर मी माझ्या पगारातून पैसे कापून तुम्हाला देईन, पण असं काही बोलू नका ज्यामुळे माझी नोकरी जाईल. श्रद्धा घाबरलेल्या स्वरात बोलत होती आणि तो तिचे शब्द ऐकतच नव्हता. तिचे मऊ ओठ हळूहळू हलत असल्याचे त्याला जाणवत होते. ते वळणदार मऊ ओठ सिद्धार्थ सिंगानियाला स्वतःकडे खेचत होते. त्याने 2 पावले पुढे टाकली. आपला कोट काढला, तो टेबलावर ठेवला आणि शर्टची बटणे उघडतच तो पुढे सरकला. जवळ सरकत त्याने तिला भिंतीला टेकायला मजबूर केले. तिचे दोन्ही हात आपल्या हातांनी धरून त्याने तिला पूर्णपणे भिंतीला ढकलले होते. आता त्यांच्यात खूप कमी अंतर होते. त्यावेळी तिथे त्या दोघांशिवाय दुसरे कोणीच नव्हते, कारण हा एक खाजगी भाग होता आणि फक्त सिद्धार्थ सिंगानियाच इथे आपल्या क्लायंटसोबत मीटिंग घेत असे. तो म्हणाला, तर तू मला एक नवीन शर्ट आणून देणार? तो असा तिच्या जवळ आल्याने श्रद्धाच्या हृदयाची धडधड वाढली. हो सर, मी तुम्हाला नवीन शर्ट आणून देईल, पण कृपया मॅनेजरकडे माझ्याबद्दल तक्रार करू नका. या शर्टची किंमत काय आहे हे तुला माहीत आहे का? सिद्धार्थच्या बोलण्यावर ती लगेच म्हणाली, हो, जास्तीत जास्त 500. हे ऐकून सिद्धार्थ सिंगानियाचे डोळे मोठे झाले आणि तो म्हणाला, काय म्हणालीस, 500? ती लगेच म्हणाली, अहो, 500 नाही तर 5,000 तरी असेल. मी तुम्हाला 5,000 रुपयांना सुद्धा शर्ट घेऊन द्यायला तयार आहे. आणि यावेळी सिद्धार्थ सिंगानियाच्या खळखळून हसण्याचा आवाज वातावरणात घुमला. त्याने श्रद्धाला मिठीतून सोडले आणि त्यानंतर त्याने सिगारेट लायटर बाहेर काढले आणि पेटवून ओठांवर दाबले आणि एक मोठा झुरका घेऊन तो म्हणाला, नाही प्रिये, 500 नाही, 5,000 नाही तर 50,000. सांग बरं, या शर्टची किंमत 50,000 रुपये आहे. तू तू मला ते आत्ताच्या आत्ता देऊ शकशील का? शर्टची किंमत ऐकून ती घाबरली. तिचा पगार फक्त 30,000 होता. तिला 50,000 रुपये कुठून मिळणार होते? ती घाईघाईने म्हणाली, नाही साहेब, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. 50,000 रुपयांमध्ये आमच्या संपूर्ण परिसरासाठी नवीन कपडे खरेदी करता येतील. ती इतक्या निरागसपणे बोलली की सिद्धार्थ सिंगानिया क्षणभर तिच्या निरागसतेत हरवून गेला आणि मग पटकन मान हलवून तो भानावर आला आणि म्हणाला, ठीक आहे, तुझ्याकडे तेवढे पैसे नसतील तर काही हरकत नाही. बघ, मी तुझी चूक माफ करेन. तो पुन्हा श्रद्धाच्या जवळ आला आणि म्हणाला, फक्त माझं ऐक. जर हे तुझे गुलाबासारखे ओठ माझ्या ओठांवर. श्रद्धाने त्याला मागे ढकलले आणि म्हणाली, शट अप, जस्ट शट अप. एक शब्द जरी बोललास तरी तुला चोप देईन. तुला काय वाटलं, मी तुला तशा प्रकारची मुलगी वाटते का? जर तू श्रीमंत असशील तर तुझ्या घरी. मी आत्ताच्या आत्ता तुझ्याबद्दल तक्रार करेन. मी तुला असा धडा शिकवेन की तो तुझ्या लक्षात राहीन. मी तुला या हॉटेलमध्ये येऊच देणार नाही. ती त्याला धमकी देत होती आणि तो छातीवर हात बांधून चेहऱ्यावर हसू ठेवून तिचे ऐकत होता. ती किंचाळत तिथून निघून गेली आणि थेट मिस्टर मेहराच्या ऑफिसमध्ये गेली. मेहरा बसले होते. आत शिरल्याबरोबरच ती ओरडली, साहेब,
कृपया या ग्राहकाला इथून बाहेर काढा. तो माझ्याशी उद्धटपणे बोलत आहे. त्याला बोलायची सभ्यता नाही. मी कबूल करते की ही माझी चूक आहे आणि माझ्या चुकीमुळेच त्याच्या शर्टवर डाग लागला आहे. पण तो मला असा प्रस्ताव देण्याइतक्या खालच्या पातळीचा आहे का? त्या माणसाने मला किती घाणेरड्या गोष्टी सांगितल्या आहेत हे तुम्हाला माहीत तरी आहे का? ती बोलतच होती. तेवढ्यात सिद्धार्थ सिंघानिया तिच्या मागे उभा राहिला. श्रद्धाची पाठ दरवाजाकडे होती आणि त्यामुळे तिला सिद्धार्थ सिंघानिया आत येताना दिसलाच नाही. पण मिस्टर मेहराला दिसला. त्याने सिद्धार्थ सिंघानिया आत येताना पाहिले आणि त्याला पाहताच त्याचा चेहराही बदलला. तो लगेच म्हणाला, "ए मुली, गप्प बस आणि जा. साहेब मागे उभे आहेत. तुला हे तरी माहीत आहे का की ते या हॉटेलचे मालक आहेत? जर त्यांना कळले की तू त्यांच्या हॉटेलमध्ये नाटक केले आहेस, की तू एका ग्राहकाशी भांडली आहेस, तर ते मलाही तुझ्यासोबत इथून हाकलून देतील." सिद्धार्थ दारावर भिंतीला टेकून उभा होता आणि तिच्याकडे पाहत होता. हे ऐकून ती मागे वळली आणि तो सिद्धार्थ होता. तिला वाटले की जणू तिच्या डोक्यावर आभाळच कोसळले आहे. तो या हॉटेलचा मालक होता. नाही नाही, ती पूर्णपणे थक्क झाली होती. सिद्धार्थने फक्त डोळा मारला आणि मिस्टर मेहरा त्यांना इशारा केला आणि डोके गणगणत असल्याने ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. आणि मिस्टर मेहरा या हॉटेलचे व्यवस्थापक, जे हे हॉटेल सांभाळत होते, ते सिद्धार्थ सिंघानियाच्या इशाऱ्यावर खोलीतून बाहेर आले. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तो हळूच तिच्या दिशेने सरकला आणि ती पुन्हा 2 पावले मागे सरकली आणि तो आणखी जवळ आला. ती टेबलाला टेकली आणि त्याने तिला दोन्ही हातांनी घट्ट धरले. तिच्या गालांना हळुवारपणे स्पर्श करत त्याने तिच्या चेहऱ्यावर हलकीशी फुंकर मारली आणि चेहऱ्यावर गर्विष्ठ हास्य आणत तो श्रद्धाला म्हणाला, "वेटर्स असूनही तू मला इतका माज का दाखवत आहेस? आत्तापर्यंत तुला माझ्या प्रतिष्ठेची चांगलीच कल्पना आली असेल. तुला माहीत आहे, मोठ्या उद्योगपतींच्या मुली माझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी आतुर असतात. त्या माझ्या सोबतीसाठी सर्वस्व त्याग करू शकतात. कारण सिद्धार्थ सिंघानिया हा काही सामान्य माणूस नाही, तर तो लाख मोलाचा माणूस आहे. एक करोडपती व्यावसायिक आहे, जो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. आणि तू एक वेटर्स असून एवढा माज दाखवत आहेस? बरं, मी तुझ्या सगळ्या चुका माफ करतो. जर तू इतकी सुंदर आहेस तर थोडा माज क्षम्य आहे. सांग, माझ्यासोबत झोपायला तू किती पैसे घेशील? तू खूप भाग्यवान मुलगी आहेस, जिला स्वतः सिद्धार्थ सिंघानिया संधी देत आहे किंवा विचारत आहे. स्वतःला भाग्यवान समज आणि माझा प्रस्ताव स्वीकार." असे म्हणत त्याने श्रद्धाचा हात धरून तिला सरळ उभे केले आणि श्रद्धा डोळ्यात अश्रू घेऊन तिच्यासमोर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पाहत होती, ज्याच्या मनात फक्त तिची प्रतिष्ठा नष्ट करण्याचा विचार होता. व्यवहार क्षणातच झाला. इतक्यात की त्याने खिशातून पैसे काढून बाजूला ठेवले. मग त्याने आपले चेकबुकही ठेवले आणि म्हणाला की मागितलेली कोणतीही रक्कम देण्यास तो तयार आहे. पण त्याच्या तोंडातून हे शब्द ऐकून श्रद्धाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला आणि मग ती रडत म्हणाली, "मी तुझ्या पैशांना आणि तुझ्या या नोकरीला भीक घालते. जर एखादी असहाय्य मुलगी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी घराबाहेर पडली तर तुझ्यासारखा जमाव तिला फाडून टाकायला तयार असतात. जर तू माझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी तुझी सगळी मालमत्ता माझ्या नावावर करू शकत असशील, तर मग विसरून जा, सगळं तुझंच आहे. पैशांपेक्षा मरण पत्करणं मला जास्त आवडेल, पण तुझ्यासोबत एक क्षणही घालवायला मला आवडणार नाही. मला तुमच्यासारख्या माणसांचा आणि तुमच्या या हलकट विचारांचा सामना करावा लागत आहे, हेच माझे दुर्भाग्य आहे." असे म्हणून ती तिथून निघून गेली आणि सिद्धार्थ सिंघानिया त्या मुलीला जाताना पाहतच राहिला. ही पहिलीच वेळ होती की तो एखाद्या मुलीच्या इतक्या जवळ जाण्यासाठी आतुर झाला होता. तिला हवी असलेली कोणतीही रक्कम द्यायला तो तयार होता. पण त्या मुलीने त्याचा अपमान करत त्याच्या डोळ्यादेखतच त्याला नकार दिला. रडत रडत तिने कपडे बदलले आणि ती हॉटेलमधून बाहेर आली. तिने आपली नोकरी सोडली होती. ती सतत रडत होती. तिला कोणाला तरी मिठी मारून मोठ्याने रडावेसे वाटत होते. ती रडत रडत घरी पोहोचली. वहिनीने तिला वेळेआधी घरी पाहताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या म्हणू लागल्या, "काय झालं? आज इतक्या लवकर का आलीस?" दुसरीकडे श्रद्धा आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू इच्छित होती. "मम्मी." ती आईची आठवण काढून हुंदके देऊ लागली आणि जेव्हा तिला दुसरं कोणी दिसलंच नाही तेव्हा तिने वहिनीलाच मिठी मारली. तिला रडताना पाहून वहिनी विचारू लागली, "काय झालं मुली? का रडत आहेस? सगळं ठीक आहे ना?" रडत रडत तिने तिला सगळं काही सांगितलं. तिने तिच्या बॉसने दिलेल्या नोकरीच्या संधीबद्दलही सांगितले. तिला वाटले की जरी ती वाईट असली तरी तिची वहिनी तिला या बाबतीत पाठिंबा देईल आणि नोकरी सोडली, चांगले झाले असे म्हणून तिला प्रोत्साहन देईल. पण तिला पाठिंबा देण्याऐवजी तिची वहिनी रागाने म्हणू लागली, "तुझं डोकं फिरलंय का? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू एवढी चांगली संधी नाकारलीस आणि निघून आलीस? अशी संधी फक्त नशीबवानांनाच मिळतात. आणि जेव्हा नशीब तुझ्यावर मेहरबान होते, तेव्हा तू नशिबाच्या या कृपेला लाथ मारलीस. हे कुणाला कळलं देखील नसतं. जर तू त्याच्यासोबत एक रात्र घालवली असतीस तर तुला माहीत आहे आपलं आयुष्य अधिकच चांगलं झालं असतं. आपण करोडो रुपयांवर खेळलो असतो."
आपल्याला गाडी, बंगला, घर सगळं काही मिळालं असतं. वहिनीचे हे शब्द ऐकून तिला धक्काच बसला. तिची वहिनी पैशांसाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. ती अचानक तिच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, "तू काय म्हणत आहेस? मी माझ्या दिवंगत वडिलांची आणि भावाची प्रतिष्ठा आहे. मी मरेन, पण मी माझी प्रतिष्ठा डागाळणार नाही. तू माझ्याशी अशा प्रकारे बोलशील की माझी प्रतिष्ठा पणाला लागेल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती." ती रडत रडत आपल्या खोलीत गेली. किती वेळ रडली असेल कुणास ठाऊक आणि शेवटी तिला आपोआपच झोप लागली. तिची वहिनीसुद्धा तिला उठवायला आली नाही, कारण ती तिच्यावर खूप रागावली होती. तिच्या मते घरी आलेल्या लक्ष्मीला नकार देऊन तिने खूप मोठी चूक केली होती. हॉटेलमध्ये उभा असलेला सिद्धार्थ मनमोकळेपणाने हसत होता. हे खरं होतं की तो सौंदर्याकडे आकर्षित होत असे. सुंदर मुली त्याला मोहित करत असत आणि त्याला आपल्या आयुष्यात फक्त एका सुंदर मुलीलाच सामील करून घ्यायचे होते. त्याला आपल्या आयुष्यात सर्व काही परिपूर्ण हवे होते आणि त्याला एक परिपूर्ण जीवनसाथी देखील हवी होती. मग ते बाह्य सौंदर्य असो वा आंतरिक सौंदर्य, त्याच्या आयुष्यात अनेक बाह्यतः सुंदर मुली आल्या होत्या, ज्यांनी स्वतःहून त्याच्याकडे पाऊल टाकले होते. पण त्याला केवळ शारीरिक सौंदर्य नको होते, त्याला मनाचे सौंदर्यही हवे होते. त्याला अशी मुलगी हवी होती जी फक्त त्याचीच असेल, जिच्या भावना पूर्णपणे अस्पर्शीय असतील आणि त्या मुलीच्या आयुष्यात येणारा तो पहिला पुरुष असावा. पण आजपर्यंत अशी कोणतीही मुलगी त्याच्या आयुष्यात आली नव्हती. जेव्हा त्याने श्रद्धाला पहिल्यांदा पाहिले, तो डोळे मिचकावायलाच विसरला होता. त्या घट्ट गणवेशात तिला अस्वस्थ वाटत होते आणि ज्या प्रकारे तिने त्याचा प्रस्ताव नाकारला होता, ती गोष्ट लगेच सिद्धार्थच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसली. तो ज्या मुलीच्या शोधात होता, जशी मुलगी त्याला हवी होती, श्रद्धा तीच मुलगी होती. त्याला फक्त हे बघायचे होते की ती इतर मुलींसारखीच आहे की खरोखरच एका चांगल्या नात्यासाठी पात्र आहे. याआधीही अनेक सुंदर मुली त्याच्या नजरेसमोरून गेल्या होत्या. त्याने त्यांच्याशी पैसे देण्याचा प्रस्ताव मांडून मनमोकळेपणाने संवाद साधला होता आणि त्या लोभी मुली फक्त काही लाखांसाठी त्याच्या बिछाण्यावर यायला तयार होत असत. पण जसा त्या मुलींनी त्याचा प्रस्ताव स्वीकारला, तशी त्याच्या शरीरात एक आग भडकत असे. त्याला अशा मुलींचा तिटकारा वाटायचा आणि रागाच्या भरात तो त्यांना शिव्या देत असे. एक प्रकारे तो श्रद्धाची परीक्षाच घेत होता. पण ती गरीब असली तरी आपला स्वाभिमान विकणारी नव्हती. जसा श्रद्धाचा विचार त्याच्या मनात आला, तसे त्याच्या ओठांवर एक सुंदर हास्य उमटले. "तयार हो सिद्धार्थ सिंघानिया, तिच्या आयुष्यात कायमचे सामील होण्यासाठी." पहिल्यांदाच सिद्धार्थ सिंघानियाच्या हृदयाची धडधड एका वेगळ्याच प्रकारे सुरू झाली. त्याच्या ओठांवरचे हास्य काही केल्या जातच नव्हते. आज त्याला सगळंच इतकं आवडत होतं. जणू काही त्याला आज सगळंच मिळालं होतं. ज्या मुलीचा तो कितीतरी काळापासून शोध घेत होता, ती त्याला अखेर सापडली होती. त्याने लगेचच तिच्याबद्दलची सगळी माहिती मिळवली. पुढच्या 2 दिवसात श्रद्धाबद्दल सर्व काही जाणून घेतल्यानंतर तो तिच्या घरी पोहोचला होता. सकाळची वेळ होती. ती खांद्यापासून कमरेपर्यंत ओढणी बांधून अंगण झाडत होती. तेवढ्यात दारावर थाप पडली. ती हातातून झाडू घेऊन दारापाशी गेली. दार उघडताच फळे आणि शुभेच्छांनी भरलेल्या टोपल्या घेऊन 10 कर्मचारी रांगेत आत येऊ लागले आणि त्यानंतर सिद्धार्थ सिंघानिया सुद्धा आत आला. सिद्धार्थला हसताना पाहून ती क्षणभर घाबरली आणि सिद्धार्थला पाहताच तिला खूप लाज वाटली. पण पुढच्या क्षणी ती लाज नाहीशी झाली. तो ज्या प्रकारे तयारी करून आला होता, त्यामुळे तिला पुन्हा त्या व्यक्तीवर राग आला. श्रद्धाच्या मनात संताप दाटून आला होता. कदाचित तो पुन्हा त्याचे ते नीच कृत्य करण्यासाठी श्रद्धाला तयार करायला आला असावा. तिने लगेच झाडू बाजूला फेकला, आपला दुपट्टा उघडून गळ्यात घातला आणि रागाने म्हणाली, "तुम्ही इथे काय करत आहात?" त्यावर तो अगदी शांतपणे आणि आरामात म्हणाला, "मी तुझ्याशी साखरपुडा करायला आलो आहे. मी माझ्या स्वतःच्या हातांनी तुला अंगठी घालीन. शेवटी तू या हृदयाची शांती चोरली आहेस. आता त्याला शांती तेव्हाच मिळेल जेव्हा ते तुला आपलंसं करेल." हे ऐकून ती रागाने भडकली. लगेच फळांची टोकरी उचलून फेकू लागली. "इथून निघून जा. हे घर माझं आहे, तुझं हॉटेल नाही की तू माझ्यासोबत जे काही वाटेल ते करशील. मी तुझ्यासारख्या व्यक्तीशी कधीच लग्न करणार नाही. मी तुझ्यासारख्या लोकांवर विश्वास कसा ठेवू, कारण मला तुझे हेतू चांगलेच ठाऊक आहेत. असे नाही तर तसे. तू आता माझ्यासाठी एक नवीन मार्ग स्वीकारत आहेस. लग्नाचे नाटक करून तू मला मिळवू पाहतोस. तू माझ्याशी लग्न करशील, माझ्यासोबत एक रात्र घालवशील आणि मग मला सोडून जाशील." श्रद्धाच्या शब्दांनी त्याला वाईट वाटले नाही, कारण त्याला माहीत होते की त्याने श्रद्धावर वाईट छाप पाडली आहे आणि म्हणूनच ती असे बोलत होती. हलकेच हसून तो म्हणाला, "एकदा प्रयत्न करून बघ. मी मरेपर्यंत तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही." त्याने तिच्या डोळ्यात पाहिले आणि एका क्षणासाठी श्रद्धाच्या हृदयाचा ठोका चुकला. तिने आपोआपच आपली नजर खाली झुकवली. का ते तिला कळत नव्हते. सिद्धार्थ खोटं बोलत नाहीये याची तिच्या हृदयाने साक्ष दिली. पण ती त्यावर विश्वास कसा ठेवणार होती?
तिने त्याची ती बाजू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, तुझ्यासाठी लग्न म्हणजे बाहुल्यांचा खेळ असेल, जो आपण पुन्हा पुन्हा खेळत राहतो. तिची वहिनीसुद्धा तिथे आली होती. त्याने लगेच आपला चष्मा काढला आणि सिद्धार्थच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झालेल्या आपल्या वहिनीकडे थेट पाहिले. त्याने 2 पावले टाकली. वहिनीकडे जात तो म्हणाला, ही मुलगी वेडी आहे. जणू तिला माझ्या डोळ्यांमध्ये दडलेले सत्य दिसतच नाही. बरं, मला वाटतं तुम्ही समजूतदार आहात वहिनी. आता सांगा, एवढा श्रीमंत माणूस स्वतः तिच्या दारात तिच्याशी लग्न करायला आला होता. जर तुम्ही तिच्या जागी असता तर तुम्ही लग्नाला होकार दिला असता की नाही? तो वहिनीला खोडकरपणे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला माहीत होते की श्रद्धा इतक्या सहजपणे लग्नाला कधीच होकार देणार नाही. आणि त्याने श्रद्धाबद्दल जी काही माहिती गोळा केली होती त्यावरून त्याला कळत होते की या जगात श्रद्धाचं तिच्याशी एक घट्ट नातं होतं. तिच्या वहिनीशिवाय तिथे दुसरं कोणीच नव्हतं आणि तिचा श्रद्धावर पूर्ण ताबा होता. ती लगेच हसली आणि म्हणाली, अहो, मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊन तुमच्यासारख्या मुलाशी लग्न केलं असतं. काय अद्भुत व्यक्तिमत्व आहे तुमचं. ती वेडी आहे. तो म्हणाला, वहिनी, मला फक्त श्रद्धाशी लग्न करायचं आहे आणि त्या बदल्यात मी तुमचा आणि तुमचा मुलगा करणचा सगळा खर्च उचलेन. मी त्याला चांगली नोकरीसुद्धा मिळवून देईल आणि काळजी करू नका, दर महिन्याला तुमच्या घरी रेशन पोहोचवलं जाईल. तो कुणालाही बोलायची संधी देत नव्हता आणि त्याची वहिनी खूप आनंदित झाली. एवढी चांगली संधी घरी बसल्या बसल्या आली होती याचा विचार करून तिला आनंद झाला होता. आता तर जणू जॅकपॉटच लागला होता. वहिनी, त्याच्या बोलण्याने प्रभावित होण्याची गरज नाही. तो एक नंबरचा नीच माणूस आहे. मला त्याचे हेतू चांगलेच माहीत आहेत, असं म्हणत ती त्यांच्यामध्ये आली. तेव्हा सिद्धार्थ सिंगानियाने अचानक तिच्या बोटात अंगठी घातली आणि तिचा उत्साह एका मिनिटातच थांबवला. हा काय उद्धटपणा आहे. साखरपुडा आणि लग्न असे होत नाहीत, असे म्हणत त्याने तिचा हात हलकेच दाबला आणि तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत तो निघून गेला. तो निघून गेला होता आणि जाण्यापूर्वी पुढच्या 2 दिवसात तो तिच्याशी लग्न करणार आहे हे सांगायला तो विसरला नाही. ती तिच्या बोटातून अंगठी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती इतकी घट्ट होती की ती निघत नव्हती. तिने डोळ्यात पाणी आणून वहिनीकडे पाहिले तर वहिनी आनंदाने वेडी झाली होती आणि तिने श्रद्धाला आपल्या छातीशी कवटाळले होते. ती खोलीत आली आणि बराच वेळ रडत राहिली. तू नीच असभ्य माणूस. त्याच्या बापाचं राज्य आहे का की तो कोणाच्याही घरी येऊन जबरदस्तीने बोटात अंगठी घालून एका असहाय्य मुलीला स्वतःच्या नावावर करून घेईन? तिने तिच्या बोटात चमकणाऱ्या हिऱ्याच्या अंगठीकडे रागाने पाहिले. बरोबर 2 दिवसांनी सिद्धार्थ वचन दिल्याप्रमाणे तिच्याशी लग्न करायला आला होता. ती नकार देत राहिली, पण सिद्धार्थने तिच्याशी लग्न केले होते आणि शेवटच्या क्षणी तिच्या वहिनीनेही तिच्यासमोर हात जोडून म्हटले होते की माझ्यासाठी नाही तर तुझ्या मृत भावाच्या मुलासाठी तरी हे सर्व कर. तुला माझं काहीच कळत नाही, पण तुला तुझ्या भाच्याला यशस्वी झालेले बघायचं आहे, बरोबर? असं दररोज इकडे तिकडे फिरून तू तुझ्या भाच्याला डॉक्टर कसं बनवणार? तिची वहिनी तिला भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होती. तिने कोणताही गाजावाजा न करता तिला तिच्याशी लग्न करण्यास राजी केले होते. जेव्हा सिद्धार्थ आला तेव्हा ती नवरीप्रमाणे शांतपणे बसली होती. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले होते आणि तो तिला घरी घेऊन आला होता. श्रद्धाच्या मनात राग आणि द्वेषाशिवाय दुसरे काहीही नव्हते. तिने सिद्धार्थची एक अशी प्रतिमा तयार केली होती की तो स्त्रियांसोबत वेळ घालवणारा एक वासनांध माणूस आहे. तिला आश्चर्य वाटले की तो किती स्त्रियांशी संबंध ठेवत असेल, फक्त त्यांच्यासोबत काही दिवस घालवण्यासाठी आणि नंतर त्यांना सोडून देण्यासाठी. जेव्हा मी माझ्या भावी जीवनसाथीबद्दलच्या माझ्या भावना माझ्या मनात सुरक्षित ठेवल्या आहेत, मी आजपर्यंत कुठल्याही मुलाला माझ्या जवळ येऊ दिले नाही. मग ज्याने आधीच अगणित स्त्रियांना कवटाळलं आहे, अशा माणसाला मी नवरा म्हणून कसं स्वीकारू शकेन? असा विचार करून तिला सिद्धार्थ सिंगानियाबद्दल किळस आणि तिरस्कार वाटला. सिद्धार्थच्या घरात त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. त्याचे आई वडील वारले होते आणि त्याला भावंड नव्हती. सिद्धार्थ आत आला तेव्हा ती वधूच्या वेशात आपल्या खोलीत बसली होती. जर श्रद्धा दुसरी कोणी मुलगी असती तर इतके सुंदर घर आणि श्रीमंत नवरा पाहून ती पूर्णपणे खचून गेली असती. ती तिच्या भूतकाळातील चुका विसरून आयुष्यात पुढे गेली असती. पण ती श्रद्धा होती आणि श्रद्धा इतक्या सहज त्याच्यापुढे झुकणारी नव्हती. तो खोलीत येऊन तिच्या पलंगाजवळ बसताच तिने लगेच स्वतःला मागे खेचले आणि म्हणाली, कृपया मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. तो किंचित हसून म्हणाला, का? आता आपलं लग्न झालं आहे आणि मी तुला माझी पत्नी म्हणून या खोलीत आणलं आहे. तू माझी कायदेशीर पत्नी आहेस. आता मी तुझ्यासोबत जे काही माझी इच्छा असेल ते करू शकतो आणि करीनच. यार, मी आता तितका संत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुला माझी पत्नी म्हणून आणलं आहे आणि माझ्या नववधूला स्पर्श केल्याशिवाय ही सुंदर लग्नाची रात्र वाया घालवणे अशक्य आहे. मला तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करायचा आहे.
तुझ्या सुंदर शरीरावर माझ्या प्रेमाचा ठसा उमटवायचा आहे. मला असं वाटतं की जेव्हा तू उद्या सकाळी उठशील तेव्हा माझ्या प्रेमाच्या आणि माझ्या तीव्रतेच्या खुणा तुझ्या संपूर्ण अस्तित्वावर असतील आणि ही रात्र तू कायम लक्षात ठेवशील. मला आपली ही रात्र खूप अविस्मरणीय बनवायची आहे. त्याच्या डोळ्यात दाटून येणाऱ्या भावनांनी श्रद्धा भयभीत झाली होती. त्याने तिला जवळ ओढले आणि तिला आपल्या जवळ केले. मग जसा तो तिच्या अधिक जवळ आला त्या क्षणी तिने बाजूच्या टेबलावरून एक फुलदाणी उचलली आणि त्याच्या डोक्यावर फोडली. त्याच्या कपाळावरून रक्ताची एक रेषा ओघळली. तिने ती फुलदाणी उचलली आणि दूर जाताना म्हणाली, खबरदार, जर तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास तरी मी तुला पुन्हा पुन्हा सांगते, मला तुझा तिरस्कार वाटतोय. सिद्धार्थ सिंघानिया, तुला फक्त माझा वापर करायचा आहे. मला माहीत आहे, ज्या दिवशी तू माझ्या जवळ येशील, मला मिळवशील, त्याच दिवशी तू मला घटस्फोट देशील आणि मला दररोज भटकत सोडशील. नंतर तू मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्याची संधीसुद्धा देणार नाहीस. निदान तुझ्यापासून दूर राहिल्याने मला ही मनःशांती मिळेल की तुझ्यासारख्या नीच माणसासोबत मी स्वतःला कलंकित केलेले नाही. काहीही झाले तरी मी तुला माझ्याजवळ येऊ देणार नाही. आपल्या कपाळातून रक्त येताना पाहून आणि स्वतःला वारंवार नीच म्हटलेले ऐकून तो क्रोधाने भडकला. तो लगेच पुढे आला आणि म्हणाला, माझ्या प्रिय पत्नी, तू जे केले आहेस त्यासाठी मी तुला कठोर शिक्षा देऊ शकलो असतो, पण नाही, मी तसे करणार नाही, कारण मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. पण तू हे समजून घेतले पाहिजेस, काहीही असो. असे म्हणून तो पुढे सरकला आणि त्याने तिला मिठी मारली. एका हाताने तिचा चेहरा वर उचलत तो म्हणाला, तू अगदी हिटलरसारखी, एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी दिसतेस. तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात खूप मजा येईल. मला अशीच बायको हवी होती आणि तू अगदी तशीच निघालीस. मी आपल्या लग्नाची रात्र तुझ्यासोबत नक्कीच साजरी करेन. असे म्हणून त्याने श्रद्धाला पलंगावर फेकले आणि आपल्या शर्टची बटणे उघडायला सुरुवात केली. कारण त्याच्या कपाळातून वाहणाऱ्या रक्तामुळे त्याचा पांढरा शर्ट लाल झाला होता. क्षणभर श्रद्धासुद्धा घाबरली. त्याचे रक्त पाहून तो तो पुढे सरकला आणि श्रद्धाच्या हातात असलेली फुलदाणी फेकून दिली, पण तो बाजूला झाला होता. फुलदाणी खाली पडून फुटली आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. त्याला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती, पण तिने जे केले होते त्यासाठी तिला शिक्षा करायची होती. त्यालाही रक्तस्राव झाला होता, म्हणून त्याला श्रद्धाचेही रक्त काढायचे होते, पण त्याच्या स्वतःच्या पद्धतीने. पुढच्या क्षणी त्याने श्रद्धाचे दोन्ही हात आपल्या हातांनी धरले आणि मग आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. अखेर तिच्या ओठातून रक्त येऊ लागले. तिचा श्वास थांबला. त्याने एका झटक्याने पूर्ण ताकदीने तिला स्वतःपासून दूर खेचले. तिचा एक ओठ कापला गेला होता. श्रद्धा ढसाढसा रडू लागली आणि सिद्धार्थ म्हणाला, का? मला यापेक्षा जास्त वेदना झाल्या आहेत. तू हिटलर, आता तुला कळलं असेल वेदना काय असतात. कदाचित आजसाठी हे पुरेसं आहे. श्रद्धाच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याला तिचे कीव आले आणि तो खोलीतून निघून गेला. कारण आता त्याला स्वतःच्या जखमेवर मलमपट्टी करायची होती. त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या नवीन वधूने त्याला भेट म्हणून दिले होते. तो त्या खोलीत परत कधीच गेला नाही. श्रद्धा रात्रभर फुलदाणी हातात धरून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती जागी झाली तेव्हा खोली रिकामी होती. सर्व काही सामान्य होते, पण आता तिच्या मनात नवीन शंका डोकावू लागल्या होत्या. त्याने तिच्या वहिनीला किंवा भाच्याला काही इजा केली असेल का? तसे झाले असेल तर या शंकामुळे तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. 2 दिवस सिद्धार्थ तिच्याशी बोलला नाही किंवा तिच्या खोलीत गेला नाही. फक्त दुरूनच तिच्याकडे पाहत राहिला. त्या संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा तो सरळ त्याच्या खोलीत गेला. श्रद्धा केस विंचरत होती. ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिच्या ओल्या केसांमधून तिच्या फ्रॉकचा मागचा भाग ओला झाला होता. त्याची नजर पुन्हा तिच्यावर पडली, पण त्याने नजर दुसरीकडे वळवली. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे पाहून तिला विचित्र वाटले. कदाचित तिला हे पाहायचे असेल की हा माणूस तिच्यावर किती प्रेम करतो. तिच्या प्रेमासाठी आणि स्वतःच्या अहंकारासाठी तो किती पुढे जाईल. त्याने श्रद्धाकडे पुन्हा नजर टाकली नाही आणि तो झोपी गेला. तिला वाईट वाटत होते. माहीत नाही का, पण तिला वाटत होते की सिद्धार्थने तिच्याशी बोलावे आणि तिच्यावर आपला हक्क प्रस्थापित करावा. त्यांच्यात अटींचे युद्ध सुरू झाले होते. तेव्हा सिद्धार्थ तिला काहीच बोलत नसे. तो तिला लागणाऱ्या वस्तू गुपचूप आणून देऊन घराबाहेर निघून जात असे. भीतीपोटी का होईना ती स्वतःच त्याची सगळी कामे करू लागली. ती त्याच्यासाठी स्वयंपाक करू लागली. हळूहळू त्याने तिच्यासाठी आणलेले कपडे घालून स्वतःला सजवू लागली. सिद्धार्थला हे सर्व जाणवत होते, पण तो काहीच बोलत नव्हता. जेव्हा श्रद्धाला हे सर्व आणखी सहन झाले नाही तेव्हा ती जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली. तो म्हणाला, बाजूला हो, मला टीव्ही बघू दे. ती म्हणाली, मी नाही बघू देणार. तुम्ही मला हे सगळं दाखवायला इथे आणलंय का? तो म्हणाला, तुझी अडचण काय आहे? इथे एवढं मोठं घर आहे, नोकर आहेत, आपल्याला खायला प्यायला सगळं मिळतं. तुला अजून काय हवं आहे? यासाठीच तुम्ही मला या घरात आणलं का? तो म्हणाला, मी तुला माझी पत्नी म्हणून इथे आणलं होतं. मला तुझे एक पत्नी म्हणून तुझे सगळे हक्क देखील द्यायचे होते.
आता मी तुला तुझ्या नशिबावर सोडून दिलं आहे, तर तू इतकी अस्वस्थ का आहेस? काही न बोलता मी माझ्या प्रेमाने तुझ्या भावनांना स्पर्श केला आहे. मला तुला शांती द्यायची होती, पण जेव्हा तुला स्वतःलाच हे सगळं करायचं नाहीये, तर खोलीच्या कोपऱ्यात एखाद्या शोभेच्या वस्तूसारखं पडून राहायचं असेल तर तिथेच राहा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझ्या मृत्यूपर्यंत तुला माझ्या नावाशी जोडलेलं राहावं लागेल. मी तुला माझ्यापासून कधीही वेगळं करणार नाही, समजलं का? तिच्याशी बोलताना तो तिला धमकी द्यायला विसरला नाही. श्रद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. ती अडखळत म्हणाली, तुम्ही माझ्याशी इतकं घाणेरडं बोललात. तुम्ही माझ्यासमोर पैसे ठेवत होतात. मी तुम्हाला इतकी वाईट मुलगी वाटते का, की तुम्ही माझ्याशी असं बोलत होता? एक स्त्रीच्या मान-सन्मानाला आणि तिच्या प्रतिष्ठेला तुझ्या नजरेत काहीच किंमत नाही, असे म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. जेव्हा सिद्धार्थला स्वतःला आवरता आले नाही, तेव्हा तो उठून तिच्या जवळ आला आणि आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसू लागला. तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत तो म्हणाला, चुकीचा विचार करणं थांबव. ऐकलंस का? तुझ्या आधी माझ्या आयुष्यात अशा अनेक मुली आल्या, ज्यांना फक्त पैशांसाठी माझ्यासोबत संबंध ठेवायचे होते. पण मी त्यांना कधीच माझ्या जवळ येऊ दिले नाही. हेच माझ्या आईने मला शिकवले आहे, की त्या स्त्रीला कधीही आपल्या घरात येऊ देऊ नये. अशा स्त्रीला आपल्या आयुष्याचा भाग देखील बनवू नये, जी काही कागदांच्या तुकड्यांच्या बदल्यात कोणत्याही पुरुषाच्या बिछाण्यावर जायला तयार होईल. आणि नेमकं तेच घडलं होतं. तुझ्या आधी आलेल्या सगळ्या मुली पैशांच्या लोभी होत्या. पण जेव्हा मी तुला तेच सांगितलं किंवा तेच विचारलं, कारण तू मला मनापासून आवडत होतीस. मला तुझं सौंदर्य माझ्या या घरात फक्त स्वतःसाठीच ठेवायचं होतं आणि बघ तू नकार दिलास आणि त्या क्षणी तू माझ्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलंस आणि मग मी तुला या घरात आणून माझ्या घराचा मान बनवला. तो ज्या स्वरात बोलत होता त्यावरून तिला स्वतःला नशीबवान वाटू लागले होते. कदाचित सिद्धार्थसाठी तो दृष्टिकोन योग्य होता, पण श्रद्धाच्या नजरेत त्याने तिला आतून हादरवून सोडले होते. त्यांनी थोडा वेळ बोलून झाल्यावर मग त्याने तिचा हात धरला आणि तिला फिरायला बाहेर नेले. कदाचित त्यांच्या मनातील वैर अशा प्रकारे संपणार होते. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तो अनेकदा हसून तिच्याकडे पाहत असे आणि पाहतच राहायचा, पण त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण श्रद्धाने त्याला मनाई केली होती. आणि मग हळूहळू श्रद्धालाही जाणवले की आपल्या पतीला स्वतःपासून दूर ठेवणे योग्य नाही. म्हणून त्या संध्याकाळी तिने एक सुंदर काळी नेटची साडी नेसली. खोली अशी सजवली जणू काही ती त्यांची एकत्र पहिलीच रात्र असेल. सिद्धार्थ एका मीटिंगमधून घरी परतला तेव्हा खोलीचे हे रूप पाहून तो थक्क झाला. आपल्या प्रिय पत्नीला अशा आकर्षक साडीत पाहून तो डोळेही मिटू शकला नाही. सिद्धार्थ या रात्रीची आतुरतेने वाट पाहत होता. तिच्यावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तो आतुर होता. आणि अखेरीस ती रात्र आली होती. ती हसली. ती त्याच्या जवळ गेली. तिने आपले कोमल हात सिद्धार्थच्या गळ्याभोवती टाकले आणि स्वतःला थोडे वर उचलून आपल्या मऊ ओठांनी सिद्धार्थच्या ओठांना स्पर्श केला. तिच्या स्पर्शाने सिद्धार्थच्या शरीरात एक ठिणगी पेटली. त्याचे हृदय आनंदाने धडधडू लागले. आज त्याचे प्रेम स्वतःहून त्याच्या मिठीत आले होते. तो तिला कसे सोडू शकणार होता? त्याने श्रद्धाला आपल्या मिठीत घट्ट धरले. जेव्हा तिने आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा सिद्धार्थने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. ते प्रेम स्वीकारले आणि मग तो तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करू लागला. त्याने तिला प्रेमाने आपल्या मिठीत उचलून पलंगावर आणले. गळ्यातला टाय काढला. त्याने शर्टची बटणे उघडली. हे पाहून श्रद्धाचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता. तेव्हा अचानक तिच्या ओठातून त्याचेच नाव बाहेर पडले, सिद्धार्थ प्लीज. आणि सिद्धार्थने आश्चर्यचकित होऊन म्हटले, आता काय झाले आई श्रद्धा? तू मला या परिस्थितीत आणल्यानंतर मला तू दूर जायला सांगू नकोस, कारण आता मी तुझ्यापासून दूर जाण्याच्या स्थितीत नाही. तुझ्या नवऱ्याच्या अवस्थेवर दया कर, जो गेल्या 4 महिन्यांपासून आपल्या प्रिय पत्नीपासून दूर आहे. मला तुझ्या सोबतीची ओढ लागली आहे आणि आता जेव्हा नियती माझ्यावर मेहरबान झाली आहे तेव्हा तू माझ्यापासून दूर जाण्याचं बोलत आहेस. त्याचवेळी श्रद्धा म्हणाली, सिद्धार्थ मला तुझ्यापासून कधी दूर जायचं आहे? मी फक्त एवढंच म्हणत होते की कृपया लाईट बंद कर, मला लाज वाटते. आणि सिद्धार्थने रिमोट उचलून सर्व लाईट्स बंद केले आणि त्या मंद प्रकाशात मोठ्या प्रेमाने तिच्या अस्तित्वात प्रवेश करू लागला. कारण तो आपल्या नाजूकपणाने श्रद्धाला आपल्यात सामावून घेत होता. त्याला तिला कोणताही त्रास द्यायचा नव्हता. त्या रात्री त्या दोघांनी स्वतःला कायमचे एकमेकांना समर्पित केले होते. सिद्धार्थ झोपी गेला होता आणि ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. सिद्धार्थला ओळखण्यात तिची चूक झाली होती. खरे तर तो जगातील सर्वोत्तम व्यक्ती होता, ज्याचे प्रेम फक्त त्याच्या पत्नीसाठी होते. श्रद्धाने आरामात आपले डोके सिद्धार्थच्या खांद्यावर ठेवले आणि डोळे मिटले.